यावेळेला आपण देवाच्या वचनाकडे आपण जाणार आहोत आणि देवाचं जे वचन आहे ते वचन आज आपण शिकणार आहोत. आणि तुम्ही सर्वजण नवीन नवीन शिक्षणाचा अ, जो आनंद आहे तो घेत असाल असा माझा विश्वास आहे. आणि तुम्ही सर्वजण एन्जॉय करत आहात का? नवीन नवीन गोष्टी देवबाप आपल्याला शिकवत आहेत त्या सर्व गोष्टींना घेऊन सर्वजण. हो. हो दादा. ओके, यावेळेला आपण देवाच्या वचनाकडे आपण जाणार आहोत आणि द्वेषाचं चक्र कशामुळे सुरू राहतं हे आज आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत. द्वेषाचं चक्र तुम्ही लिहून घेऊ शकता. द्वेषाचं चक्र कशामुळे सुरू राहतं हे आज आपण काय करणार आहे, शिकणार आहोत. ठीक आहे. आणि आपण यामध्ये एकूण 4 महत्वाच्या गोष्टी पाहणार आहोत आणि त्या 4 महत्वाच्या गोष्टींमध्ये सब मुद्दे आपण काय करणार आहोत, बघणार आहोत. ठीक आहे. आता ज्या 4 महत्वाच्या गोष्टी आहेत त्या लिहून घ्या. पहिली गोष्ट आहे माहिती नसणं. ठीक आहे. आपला मेन विषय आहे द्वेष. त्याच्यामध्ये सब विषय आहे तिसऱ्या दिवसाचा आजचा द्वेषाचं चक्र कशामुळे सुरू राहतं. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये आपण पॉइंट वाईज लिहिणार आहोत. आता पहिला मुद्दा लिहा माहिती नसणं. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा लिहा भीती वाटणं. तिसरा जो मुद्दा आहे तो लिहा द्वेष. आणि चौथा जो मुद्दा आहे तो आहे चुकीची माहिती. आता द्वेषाचं जे चक्र आहे ना हे एक सतत सुरू राहण्यामागची जी कारण आहे ती ही 4 आहेत. ठीक आहे. जी आता तुम्ही काय केलेले आहे, ऐकले आहेत आणि लिहून घेतलेले आहेत. आता ह्या 4 गोष्टींमुळं द्वेषाचं जे चक्र आहे हे एक सतत सुरू असल्या कारणामुळं द्वेष करणं हे थांबण्याऐवजी ते चालूच राहत. ठीक आहे. आता आपण पाहूया की देशाचं जे चक्र आहे ना, द्वेषाचं जे काय आहे चक्र आहे ते कशाप्रमाणे सुरू राहतं आणि ते सुरू राहण्यामागची कारण काय आहे. पहिली गोष्ट आपण पाहिली की माहिती नसणं. त्याच्यामध्ये सब मुद्दे आहे. अनेक वेळा आपल्याला पहिला पहिला मुद्दा लिहा संस्कृती, दुसरा मुद्दा आहे वंश आणि तिसरा मुद्दा आहे धर्म. ठीक आहे. माहिती नसणं यामध्ये 3 गोष्टी आहे. पहिला आहे संस्कृती, दुसरा आहे वंश आणि तिसरा आहे धर्म. आता आपण पाहतो की अनेक वेळा लोक हे एखाद्या संस्कृतीविषयी अजाण असतात. अनेक वेळा लोक हे एखाद्या वंशाविषयी अजाण असतात किंवा अनेक वेळा लोक हे एखाद्या धर्माविषयी काय असतात, अजाण असतात. अजाण असतात म्हणजे काय, त्यांना त्याविषयी काहीच माहिती नसते आणि काहीच माहिती त्यांना नसल्या कारणामुळं ते द्वेष करू लागतात. ठीक आहे. एखाद्या संस्कृतीचा ते द्वेष करू लागतात, एखाद्या वंशाचा ते द्वेष करू लागतात किंवा एखाद्या धर्माचा ते काय करू लागतात, द्वेष करू लागतात. आणि तुम्ही पहा जगाच्या पाठीवरती आपल्याला अशी जी लोक आहेत ज्यांना माहिती नसतं ना, पुरेपूर त्यांना काय नसती, माहिती नसते. कोणत्या 3 गोष्टींची माहिती नसते त्यांना, संस्कृतीची माहिती नसते एखाद्या, त्यानंतर एखाद्या वंशाची माहिती नसते, त्यानंतर एखाद्या धर्माची त्यांना काय नसते, माहिती नसते. म्हणून ते काय करतात, द्वेष जे आहे ते करू लागतात. हे पहिलं कारण आहे द्वेषाचं चक्र एक सतत सुरू राहण्यामागचे. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहतो की दुसरा जो मुद्दा आपण लिहिला तो आहे भीती वाटणं. तो काय आहे, भीती वाटणं. मग कोणत्या प्रकारची भीती आहे, तर बदल होण्याची भीती आहे. ठीक आहे. बदल होण्याच्या भीतीमुळं लोक जे आहे, काही वर्ग असा आहे की तो द्वेष करू लागतो. दुसरी गोष्ट आहे काहीतरी गमवण्याची काय आहे, भीती वाटते. काहीतरी ना गमवण्याची काय वाटते, भीती वाटते.
म्हणून ते जे आहे ते द्वेष करू लागतात. त्यामधला तिसरा जो मुद्दा आहे तो आहे काय होईल याची काय होईल याची काय वाटते भीती जी आहे ती वाटत असते, म्हणून पण लोक जे आहेत ते द्वेष करू लागतात. ठीक आहे. द्वेषाचे चक्र हे एक सतत का चालू राहतं हे आपण काय करत आहोत शिकत आहोत. त्यातला दुसरा मुद्दा जो 3 भागांमध्ये आपण बघितलेला आहे भीती वाटणं. त्यामध्ये पहिली गोष्ट आपण बघितली बदल होण्याची भीती वाटते. त्यानंतर काहीतरी गमावण्याची भीती वाटते. त्यानंतर काय होईल याची भीती वाटते. म्हणून लोक काय करतात द्वेष करत राहतात. ठीक आहे. आणि त्यातला जो तिसरा मुद्दा आहे तो आहे द्वेष, जो तुम्ही तुमच्या नोट्समध्ये लिहिला असेल. जर तुम्ही ह्या संपूर्ण ना मुद्द्यांना लिहिण्याचं जर बाकी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ परत रिपीट बघू शकता आणि मग तुम्हाला तो मुद्दा क्लिअर होईल की आपण कोणत्या भागातून जे आहे ते आपण जात. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहतो की पूर्वग्रह असतो ना द्वेषामध्ये. अनेक वेळा लोक एकमेकांचा द्वेष काय करतात, त्यांना काहीतरी पूर्वग्रह त्यांना जे आहे ते होत असतो, त्यामुळे ते लोकांचा द्वेष करू लागतात. त्यानंतर भेदभावामुळं ते लोकांचा द्वेष करू लागतात आणि त्यानंतर हिंसा जो आहे हिंसेमुळं ते लोकांचं काय करू लागतात द्वेष करू लागतात. आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो आहे चौथा, चुकीची जी माहिती आहे. चुकीच्या माहितीमुळं लोक जे आहे ना सोबत्यांचा जो काही प्रभाव आहे ना त्यामुळं लोक काय करतात द्वेष करतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीची माहिती ही काय केली जाते पसरवली जाते, म्हणून लोक काय करतात द्वेष करतात. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या बातम्या ज्या आहे ना त्या प्रसारित केल्या जातात, म्हणून लोक जे आहेत ते काय करत असतात द्वेष करत असतात. हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. आणि ह्या 4 ज्या गोष्टी आहेत माहिती नसणं, भीती वाटणं, द्वेष आणि चुकीची माहिती, ह्या 4 गोष्टीमुळं द्वेषाचं चक्र हे एक सतत चालू असलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि मग आपण जे आहे द्वेषाची जी मूळ कारण आहे ना आज लोक द्वेष करत आहे, हे जे 4 मुद्दे आपण पाहिले ह्या 4 मुद्द्यांमध्येच आपण हा संपूर्ण विषय काय करणार आहोत द्वेष हा विषय कव्हर करणार आहोत. आणि एकूण जवळपास 170च्या जवळपास हे पेजेस आहे, त्यावरती स्टडी केला जात आहे आणि मग तो विषय तुमच्या समोर जे आहे तो ठेवला जात आहे. आता आपण हे जे 4 मुद्दे आपण पाहिले ह्या 4 मुद्द्यांमधूनच आपण द्वेषाचं चक्र हे एक सतत सुरू राहतं हे काय करत आहोत शिकत आहोत. मग आज आपण शिकणार आहोत द्वेषाची मूळ कारण जी आहे ती आज आपण काय करणार आहोत पाहणार आहोत. पहिलं जे कारण आहे तुम्ही लिहू शकता, हेडलाईन टाकू शकता तुम्ही, द्वेषाची मूळ कारण. आणि त्याच्यातलं पहिलं जे कारण आहे ते आहे अहंकार आणि गर्व. पहिलं जे कारण आहे ते आहे अहंकार आणि गर्व. ठीक आहे. गर्व गर्व आणि स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ मानणे द्वेष निर्माण करतं. हे तुम्ही लिहू शकता. तुम्ही जे आहे ते आपल्या नोट्समध्ये तुम्ही हा मुद्दा लिहू शकता. पहिला जो भाग आहे तो आहे अहंकार आणि गर्व. ठीक आहे. त्याच्यामध्ये अहंकार आणि गर्वाची जी व्याख्या आहे ती लिहून घ्या. ती मी तुम्हाला सांगतो. देण्याप्रमाणे आहे. गर्व आणि स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ मानणे हे द्वेष निर्माण करत असतं. ठीक आहे. हे काय करत असतं द्वेष निर्माण करत असतं. आता पवित्र शास्त्र ज्या वेळेला आपण वाचतो, पवित्र शास्त्रामध्ये उत्पत्तीचं पुस्तक 4था अध्याय आणि 3ऱ्या वचनापासून तर 8व्या वचनापर्यंत ज्या वेळेला आपण पवित्र शास्त्राचं अध्ययन करतो त्यावेळेला त्या ठिकाणी 2 भाऊ आपल्याला पाहायला भेटतात. एकाचं नाव काईन आहे आणि एकाचं नाव जे आहे ते हाबेल आहे. आणि कशा प्रकारे एका भावाने दुसऱ्या भावाचा द्वेष केला. कशा प्रकारे एका भावाने दुसऱ्या भावाचा काय केला द्वेष केला. आणि बघा तो द्वेष का केला, कारण त्या ठिकाणी काहीतरी घडलं आहे. काहीतरी घडलं आहे आणि काय घडलं आहे हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर मग आपल्याला तो अध्याय आणि ते वचन वाचणं गरजेचं आहे. तर ते वचन वाचल्यानंतर आपल्याला समजतं की कायनाला हाबेलाचा
यज्ञ परमेश्वराने स्वीकारल्यामुळं द्वेष जो आहे तो वाटू लागला. लक्ष द्या, एका भावाला दुसऱ्या भावाचा द्वेष हा कोणत्या कारणामुळे वाटू लागला हे जर तुम्हाला जर कोणी विचारलं तर तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे की कायनाला ना हे आवडलं नाही की परमेश्वराने त्याचा जो यज्ञ आहे किंवा त्याचं जे अर्पण आहे किंवा परमेश्वराला जी काही भेट त्याने आणलेली होती ती परमेश्वराने काय केली, मान्य केली. आणि परमेश्वराने हाबेलाची भेट मान्य केली ना, हेच जे आहे कायनाला आवडलं नाही आणि तेव्हापासून तो आपल्या भावाचा द्वेष करू लागला. पहा, आपण वचनामध्ये येऊया. उत्पत्तीचे पुस्तक आपण काढूया. उत्पत्तीचे पुस्तक याचा 4था अध्याय आपण काढू आणि उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 4थ्या अध्यायामध्ये आपण तो जो वृत्तांत आहे ना तो आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. आणि कोणीतरी वाचण्यासाठी मला मदत करा. 3 आणि 4 वचन. काही काळ उरल्यावर असे झाले की कायनाने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणले. हाबेलाने आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यातून म्हणजे त्यातल्या पुष्टातून काही अर्पण आणले. परमेश्वराने हाबेल व त्याचे अर्पण यांचा आदर केला. बघा, वचन सांगत आहे, व्हेरी गुड, वचन सांगत आहे की परमेश्वराने दोघांचंही अर्पण मान्य केलं नाही. दोघांनी अर्पण आणलं, माफ करा, परमेश्वराकडं दोघांनीही अर्पण आणलं, पण परमेश्वर देवाने एकच अर्पण मान्य केलं आणि ज्याचं अर्पण मान्य केलं ना त्याचं नाव ह्या ठिकाणी हाबेल आहे. आणि हाबेलाचं अर्पण परमेश्वर देवाने मान्य केलं ही गोष्ट कायनाला जी आहे ती आवडली नाही आणि म्हणून काईन आपल्या भावाचा द्वेष करू लागला. काईन जो आहे तो आपल्या भावाचा काय करू लागलेला आहे, द्वेष करू लागला आहे. लक्ष द्या, अनेक वेळा आपल्याला हे समजून घेणं फार गरजेचं आहे की आपण आपल्या स्वतःला कधीही इतरांपेक्षा श्रेष्ठ मानू नये. जर आपण आपल्या स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ मानण्याचा प्रयत्न केला तर आपण आपल्या मनामध्ये त्या व्यक्तीप्रती द्वेषाने भरत असतो. आणि हीच गोष्ट ह्या ठिकाणी कायनाच्या बाबतीमध्ये झालेली आपल्याला पाहायला भेटते. बरं, काईन आणि हाबेल हे भाऊ होते. एका भावाने दुसऱ्या भावाचा द्वेष केला. आज एक भाऊ दुसऱ्या भावाचा द्वेष करत आहे का वर्तमान समयामध्ये? तुम्हाला दिसतं का? हो दादा. एक भाऊ दुसऱ्या भावाचा द्वेष करत आहे? एक भाऊ दुसऱ्या भावाप्रती द्वेषाने भरलेला आहे का? असं आज वर्तमान समयामध्ये आहे का, होत आहे का? हो आहे. अनेक भाऊ जे एकमेकांच्या प्रॉपर्टीवरून त्यांचं आज अनेकांचे मर्डर पण झाले आहेत, अनेकांच्या केसी कोर्टामध्ये आहे. येस, अनेकांचे केसेस कोर्टामध्ये आहे. एक भाऊ दुसऱ्या भावाप्रती काय करत आहे, द्वेष जो आहे तो द्वेष करत आहे. ठीक आहे, तर लक्ष द्या, अहंकार आणि गर्व हा कधीही आपल्यामध्ये नसावा. ठीक आहे ना, आपल्यामध्ये अहंकार आणि गर्व हा मुळीच नसावा आणि म्हणून आपण आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे मत्सर किंवा ईर्ष्या. दुसरा जो मुद्दा आहे तो आहे मत्सर किंवा ईर्ष्या. आपण शिकत आहोत द्वेषाची मूळ कारण. ठीक आहे ना, आपण हे शिकत आहोत द्वेषाची मूळ कारण. पहिलं कारण आपण पाहिलं अहंकार आणि गर्व ना, कोणामध्ये होता, कायनामध्ये. ठीक आहे ना, आता दुसरा मुद्दा आपण पाहणार आहोत मत्सर आणि ईर्ष्या. ठीक आहे, दुसरा जो मुद्दा आहे तो, आता लक्ष द्या, दुसऱ्यांच्या यशाचा मत्सर करणे. लिहून घेऊ शकता तुम्ही, दुसऱ्यांच्या यशाचा मत्सर करणे, स्वतःच्या अपयशामुळे इतरांबद्दल द्वेष वाटतो. स्वतःच्या अपयशामुळे इतरांबद्दल काय वाटतो, द्वेष वाटतो. लक्ष द्या, आपल्यामध्ये ईर्ष्या मत्सर हा मुळीच असायला नको आहे. आता आपल्यामध्ये मत्सर किंवा ईर्ष्या हे केव्हा उत्पन्न होतं माहिती का, ज्या वेळेला आपण
इतरांना मिळालेलं जे यश आहे ना, ते आपल्याला आवडत नाही त्यावेळेला. एखाद्याला जर यश प्राप्त झालेलं आहे एखाद्या विषयामध्ये आणि ते जर आपल्याला ऐकायला आलं किंवा आपल्याला बघायला मिळालं, तर मग आपल्याला ते आवडत नाही. कारण एकीकडं आपल्याला अपयश जे आहे ते मिळाले असतं. एकीकडे आपल्याला अपयश मिळालेलं असतं आणि एकीकडं आपण पाहतो की आपल्या ओळखीच्या व्यक्तीला, आपण काल त्याची रूपरेषा बघितलेली आहे. ज्यावेळेस मी आपल्या ओळखीचा व्यक्ती म्हणतो त्यावेळेला किती लोकांचा समावेश त्यामध्ये आहे ते आपण काल बघितलेला. जर तुम्हाला ते आठवत नसेल तर तुम्हाला तो व्हिडिओ परत बघायला. ठीक आहे, तर लक्ष द्या, ह्या ठिकाणी मत्सर किंवा ईर्ष्या ही आपल्यामध्ये केव्हा येते माहितीये का? ज्या वेळेला दुसऱ्यांचं यश आपल्याला जे आहे ते मुळीच बघवत नाही. दुसऱ्यांचं जे यश आहे ते आपल्याला ज्या वेळेला मुळीच बघवत नाही, त्यावेळेला आपल्यामध्ये त्या व्यक्तीप्रती ईर्ष्या निर्माण होते. त्या व्यक्तीप्रती आपल्या मनामध्ये मत्सर जो आहे तो निर्माण होतो. आणि लक्ष द्या, स्वतःच्या अपयशामुळे इतरांबद्दल आपल्याला काय वाटतं? द्वेष वाटतो. आपल्या जीवनामध्ये अपयश नसतं, पण आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये आपल्या ओळखीच्या लोकांच्या जीवनामध्ये यश आहे ना, तर त्यामुळे देखील आपलं जे जीवन आहे ते त्या व्यक्तीप्रती द्वेषाने काय होतं? भरत असतं, द्वेषाने भरून गेलेलं असतं. आणि पवित्र शास्त्रामध्ये ज्या वेळेला आपण उत्पत्तीचे पुस्तक 37वा अध्याय आणि वचन 4 ज्यावेळेस आपण वाचतो, त्या ठिकाणी योसेफ आहे आणि योसेफाचे भाऊ आहेत. तर योसेफाचे जे भाऊ आहे ना, त्यांनी आपला भाऊ, लक्ष द्या, योसेफाचे जे भाऊ आहेत ना, त्या भावांनी आपला भाऊ योसेफ याच्या प्रती आपल्या मनामध्ये त्यांनी काय केलं माहिती का? मत्सर बाळगला, ईर्ष्या बाळगली. बघा, उत्पत्तीचं पुस्तक आपण काढू 37 अध्याय, उत्पत्ती 37 अध्याय आणि त्याचं 4थं वचन आपण काढू. ज्यांना भेटलं असेल त्यांनी काढा. उत्पत्ती 37:4. त्या ठिकाणी काय म्हटलं पहा. आपला बाप आपल्या इतर सर्व भावापेक्षा त्याच्यावर अधिक प्रीती करतो. हे पाहून ते त्याचा द्वेष करू लागले व त्याच्याशी सलोख्याचे भाषण करेनासे झाले. बघा, वचन सांगत आहे ठिकाणी की आपला बाप हा त्याच्यावर, म्हणजे कुणावरती? योसेफावरती. ठीक आहे ना, अधिक प्रीती करत आहे. हे ज्यावेळेला बाकीच्या भावांना समजलं, त्यावेळेला ते जे भाऊ आहेत ना, त्या भावांनी द्वेष करायला सुरुवात केली. कुणाचा? आपल्याच भावाचा. कारण वचनामध्ये लिहिलेलं आहे की ते त्याच्याशी नीट बोलत नव्हते. ते जे आहे त्याच्याशी काय करत नव्हते? नीट बोलत नव्हते. लक्ष द्या, अनेक वेळा आपण देखील अशा प्रकारे इतरांचा द्वेष करू लागतो, ज्या वेळेला आपल्या ओळखीच्या लोकांना त्यांच्या कामामध्ये यश प्राप्त होतं किंवा आपल्या ओळखीचे लोक ज्या वेळेला पुढे जातात ना, त्यावेळेला त्यांचं पुढं गेलेलं आपल्याला आवडत नाही. त्यांना प्राप्त झालेलं यश जे आहे ते आपल्याला आवडत नाही. ते आवडत नाही म्हणजे काय? आपल्याला आपल्या मनामध्ये त्यांच्या प्रती जे आहे ना, द्वेष भावना जी आहे ती निर्माण होत असते आपल्या मनावर त्यांच्या प्रती. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आपण देवाचे लेकर या नात्याने आपल्याला कोणत्या कोणत्या भागामध्ये बदलण्याची गरज आहे, हे आजच्या संध्याकाळच्या वेळेला आपण काय केलं पाहिजे? आपण शिकलं पाहिजे, आपण ते बघितलं पाहिजे. आणि वचन सांगत आहे की योसेफाच्या भावांनी योसेफाचा द्वेष केला. योसेफाच्या भावांनी योसेफाबद्दल मत्सर जे आहे ते मनामध्ये बाळगला. आणि त्याचं कारण काय माहिती का? त्यांचा बाप जो आहे ना, सर्वात जास्त योसेफावरती काय करायचा? प्रीती करायचं, प्रेम करायचं. हे त्यांना आवडलं नाही, हे त्यांना बघवलं नाही. लक्ष द्या, आपल्या आजूबाजूला लोक हे किती यशस्वी होतात, आपल्या आजूबाजूला लोकांना किती यश प्राप्त होतं, हे बघून आपण कधीही मत्सराने किंवा ईर्ष्येने भरायचं नाही. कारण आपण पाहिलं, मागील 2 दिवसापासून आपण शिकत आहोत की द्वेषामुळे आपल्यावरती कोणते कोणते परिणाम होतात.
हे आपण बघितलेलं आहे. आणि म्हणून कधीही आपण जे आहे ते दुसऱ्यांचे यश पाहून, स्वतःच्या जीवनातलं अपयश पाहून ईर्ष्येने किंवा मत्सराने आपण जे आहे ते भरायचं नाही. तिसरा जो मुद्दा आहे, तिसरा मुद्दा अज्ञान आणि गैरसमज. तिसरा जो मुद्दा आहे तो आहे अज्ञान आणि गैरसमज जो आहे ना, लक्ष द्या. आपण पाहतो की यामुळे देखील द्वेष जो आहे ते करायला सुरुवात करतात लोक, अज्ञानामुळे आणि गैरसमजामुळे. देवाचं वचन सांगतं सत्य समजून न घेणे. लक्ष द्या, सत्य परिस्थिती समजून न घेणं किंवा चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवणं. चुकीच्या गोष्टीवरती काय ठेवणं? विश्वास ठेवणं किंवा सत्य परिस्थिती जी आहे ती समजून न घेणं, यामुळं देखील आपण पाहतो की लोक जे आहेत ते द्वेष करायला सुरुवात करतात. म्हणजे एखाद्याने जर काही चूक केली पण नसेल, पण त्या ठिकाणी त्याचं नाव जर आलेलं असेल आणि आपल्यापर्यंत ती गोष्ट जर आली असेल, तर आपण लगेच त्या व्यक्तीचा तिरस्कार करायला लागतो, त्या व्यक्तीचा आपण द्वेष करायला लागतो किंवा त्या व्यक्तीवरती आपण ब्लेम ठेवतो, दोष ठेवतो की हा त्यांनी असंच केलं असं. आपण बघितलेलं पण नाही, कोणीतरी तिरहित व्यक्तीने आपल्याला येऊन सांगितले, पण तो किती खरा आहे हे पण आपल्याला माहिती आहे. पण आपण लगेच न्याय करून टाकतो. आपण लगेच ठरवून टाकतो की तो दोषी आहे. आणि त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये असलेला जो काही गैरसमज आहे, जी काही अज्ञानता आहे ना, त्यामुळं आपण त्या व्यक्तीचा द्वेष करू लागतो. तुमच्या बरोबर असं कधी झालं आहे का? असं कधी झालंय तुमच्या बरोबर किंवा इतरांबरोबर असं झालं? तुम्हाला कधी ह्या गोष्टी निदर्शनामध्ये आल्या आहे का, की त्याने काही केलेलं नसतं, पण त्याच्याविषयी गैरसमज लोकांना होतो किंवा अज्ञान लोकांमध्ये असतं आणि मग लोक त्याला त्याच दृष्टीने बघायला लागतात आणि त्याचा द्वेष करायला लागतात लोक. असं कधी झालंय? असं कधी तुमच्या निदर्शनामध्ये आलंय? असं कधी तुम्हाला तुमच्या कधी बघण्यात आलं आहे? असं कधी तुम्हाला वाटतंय का चर्च? हो दादा. येस, अनेक वेळा असंच होतं ना. त्यामुळं पण लोक जे आहे अज्ञानतेमुळं आणि गैरसमजामुळं लोक हे एकमेकांचा द्वेष करू लागतात. बघा, वचनामध्ये स्पष्टपणे सांगितलंय की परमेश्वराचं वचन हे शास्त्री आणि फरीसी जे लोक आहे ना, त्यांनी समजून न घेतल्यामुळं ते येशूचा द्वेष करू लागले. येशूबद्दल त्यांच्या जीवनात अज्ञान होतं, येशूबद्दल त्यांच्या जीवनामध्ये गैरसमज होता. त्यांनी परमेश्वराचं वचन जे आहे ना ते समजून घेतलंच नाही. कोणीतरी योहानाचं पुस्तक 15 अध्याय आणि 25 वचन काढा. योहान 15:25. योहान 15:25 काढा. कोणीतरी मला वाचण्यासाठी मदत करा. योहान 15:25. तथापि विनाकारण त्यांनी माझा द्वेष केला, हे जे वचन त्यांच्या शास्त्रात लिहिले आहे ते पूर्ण व्हावे म्हणून हे असे होत. हा, खूप सुंदर. प्रभू येशू ह्या ठिकाणी बघा किती स्पष्टपणे आपल्याला सांगत आहे की त्यांनी विनाकारण माझं काय केलं? द्वेष केला. कधी कधी आपण पण काही कारण नसतं, अज्ञानतेमध्ये किंवा गैरसमज आपल्याला होतो कधी कधी एखाद्याचा. उदाहरणार्थ ब्रदर सुभाष आहे आणि अनिताताई आहेत, आणि मग मी अनिताताईंकडे गेलो आणि म्हटलं की ब्रदर सुभाष जे आहे अशाच तुमच्याबद्दल बोलले. ते काही बोललेले नसतात, ते काही बोललेले नसतात, पण मी जाऊन अनिताताईंना सांगतो की ते असं असं बोलले आहे. आणि मग दुसऱ्यांदा ब्रदर सुभाष जर अनिताताईंसमोर आले का अनिताताईंना आठवतं की अरे बाप, पास्टरांनी मला असं असं यांच्याबद्दल सांगितलं होतं. आणि मग ऑटोमॅटिक आपल्या मनामध्ये त्या व्यक्तीप्रती द्वेष निर्माण होतं की नाही होत? त्या व्यक्तीप्रती द्वेष निर्माण चर्च द्वेष निर्माण होतो, तिरस्कार निर्माण होतो अज्ञानतेमुळं आणि गैरसमज झालेला असतो कधी कधी. म्हणून हे गैरसमज पाळतो नका कधी कधी. हे गैरसमजामुळे त्रास होतो, हे गैरसमजामुळे खूप त्रास होतो. येणाऱ्या दिवसांमध्ये आपण शिकणार आहोत हृदयाचे घाव कसे बरे करायचे. तुम्ही जर लिहित असाल नोट्स तर एक साईडला लिहून घ्या, आजची तारीख टाका आणि लिहून घ्या. येणाऱ्या दिवसांमध्ये आपण शिकणार आहोत जसं शरीराचे घाव बरे होतात
त्यासाठी औषध लागतं, तसंच हृदयाचे घाव देखील बरे झाले पाहिजे ना. तर येणाऱ्या दिवसांमध्ये हृदयाचे जे घाव आहेत ते कसे बरे केले जातात ते आपण शिकणार आहोत, हा विषय. ठीक आहे, हा विषय संपल्यानंतर तो आपण विषय घेणार आहोत. लक्ष द्या, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की येशूला ह्या ठिकाणी काही वर्ग आहेत, त्यांनी येशूचं काय केलं? द्वेष केला. त्यांनी येशूचा द्वेष कोणत्या कारणामुळे केला माहिती का? कारण त्यांच्यामध्ये अज्ञानता होती. त्यांच्यामध्ये येशूला घेऊन गैरसमज त्यांच्यामध्ये होता आणि त्या अज्ञानतेमुळे आणि त्या गैरसमजामुळे त्यांनी येशूचा द्वेष केला. कधी कधी आपण देखील अज्ञानतेमुळे आणि गैरसमज आपल्याला झाल्या कारणामुळे आपण इतरांचा द्वेष करत असतो. ही मूळ कारण आहे द्वेषाची, जे आपण शिकत आहोत. ही मूळ कारण आहे द्वेषाची, जे आपण या संध्याकाळच्या वेळेला पाहत आहोत. चौथं जे कारण आहे ते आहे क्षमा न करणे. चौथं जे कारण आहे क्षमा न करणे. क्षमा, आपण आपल्यामध्ये असलेला जो मत्सर आहे किंवा ईर्ष्या किंवा जो द्वेष आपल्यामध्ये आहे ना, तो आपल्याला क्षमा करू देत नाही. क्षमा करू देत नाही. बघा, वचन जेव्हा आपण वाचतो ना, जर कोणी आपल्याला दुखवलं, जर कोणी आपल्याला भयंकररित्या जर दुखवलं, तर त्यांना क्षमा न केल्याने द्वेष आपल्यामध्ये वाढतो. द्वेष हा आपल्यामध्ये का असतो किंवा द्वेषाचं चक्र हे सतत का चालू असतं? द्वेषाचं चक्र सतत चालू असण्याच्या मागची 4 मुख्य कारण आपण बघितलेली आहे. पहिलं कारण आपण पाहिलं की माहिती नसते, त्यामुळे द्वेषाचं चक्र चालू असतं. दुसरं कारण आहे भीती वाटते म्हणून द्वेषाचं चक्र चालू असतं. तिसरं कारण आहे द्वेष म्हणून द्वेषाचं चक्र चालू असतं. आणि चौथं कारण आहे चुकीची माहिती म्हणून द्वेषाचं चक्र चालू असतं. आणि ह्या ठिकाणी आपण पाहत आहोत की क्षमा न केल्यामुळं आपल्या जीवनामध्ये आपण आपल्या मनात त्या व्यक्तीप्रती द्वेषाने भरलेला असतो. लक्ष द्या, वचन सांगत आहे जर कोणी आपल्याला दुखवलं तर त्यांना क्षमा न केल्यामुळं आपल्यामध्ये द्वेष जो आहे ना, तो कमी होण्याऐवजी तो वाढत जातो. त्याची तीव्रता कमी होण्याऐवजी ती वाढत जाते. आणि वचन सांगत आहे योहान सुवर्तमान 13वा अध्याय आणि 34 वचन, तिथं वचन स्पष्टपणे सांगत आहे तुम्ही एकमेकांवर प्रीती करा जसं मी तुमच्यावरती प्रीती करतो. जर आपण ज्याने आपल्याला दुखवलेलं आहे त्याच्यावर जर आपण प्रीती केली तर आपल्या मनामध्ये त्या व्यक्तीप्रती द्वेष राहणार नाही. वचन वाचू आपण योहानाचं पुस्तक 13वा अध्याय, योहानाचं पुस्तक 13वा अध्याय आणि 34 वचन आपण काढूया यावेळेला. मी तुम्हाला नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी. बघा, वचन सांगत आहे की मी तुम्हाला एक नवी आज्ञा देतो, तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. पण कशी प्रीती? जशी प्रीती येशूने आपल्यावर केली तशी प्रीती आपण इतरांवर केली पाहिजे. इतरांवर म्हणण्यापेक्षा ज्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये द्वेष आहे त्या व्यक्तीवर केली पाहिजे. समजते का? आता विचार करा, आपल्या मनामध्ये जर आपण एखाद्या व्यक्तीप्रती जर द्वेष बाळगला असेल तर वचन सांगितलं त्याच्यावर प्रीती करा. प्रीती करा म्हणजे काय करा? त्याला क्षमा करा. असंच आहे का डेफिनेशन? देववचन हे सांगत आहे का? वचनामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे, जो कोणी तुझ्या एका गालावर मारतो, आता गालावर मारल्यानंतर अपमान होत नाही का? दुखत नाही का? बघा, म्हणजे विचार करा, जो व्यक्ती आपल्या गालावर मारतो ना त्या व्यक्ती समोर दुसरा पण गाल करा, म्हणजे प्रेम करा त्याच्यावरती. वचन सांगत आहे जो तुम्हाला श्राप देतो ना त्याला तुम्ही आशीर्वाद द्या, म्हणजे तुम्ही द्वेषाने भरणार नाही. म्हणजे तुमच्यामध्ये त्या व्यक्तीप्रती जो द्वेष आहे ना त्याची तीव्रता तुमच्या मनामध्ये वाढणार नाही. द्वेषाची तीव्रता तुमच्या मनामध्ये जर वाढली तर मग शरीरावरती परिणाम होतात. हे आपण पाहिलं. तो व्हिडिओ तुम्ही परत ऐका युट्यूबवर. आपलं मानसिकतेमध्ये आपलं प्रॉब्लेम होऊन जातं, शरीरावरती भयानक प्रॉब्लेम होतात, खाण्यापिण्यावरती प्रॉब्लेम, कामधंद्यावरती
प्रॉब्लेम जातो, जीवन जगण्यावरती फार मोठा असर पडतो. आणि हे नुकसान होऊ नये द्वेषामुळं, म्हणून आपण काय केलं पाहिजे? वचन सांगत आहे, ज्याने आपल्याला दुखवलेलं आहे. आता वेगवेगळ्या माध्यमातून दुखवलं जातं, कारण वेगळी आहे, अनेक कारण आहे. हे सर्व कारण बघत गेलो तर आपल्याला हे पुस्तक संपवताच येणार नाही. कारण वेगवेगळी असतात आणि कारण लहान असू शकतात, कारण मोठी असू शकतात. पण त्या प्रत्येक विषयाला घेऊन आपण त्याला क्षमा करणं गरजेचं आहे. मग येशूने, तुम्ही विचार करा, 30 रुपयांसाठी, चांदीच्या त्या 30 शिक्क्यांसाठी ज्याला येशूने खाऊ घातलं, ज्याला येशूने आपल्या सोबत ठेवलं, ज्याचे पाय येशूने धुतले, त्याने येशूला धरून दिलं. तुम्ही विचार करा बघा, वचन स्पष्टपणे सांगत आहे की आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो, अशा आम्हा सर्वांचं पाप परमेश्वर देवाने येशूवरती लादलं. येशू कोणाच्या पापामुळे मेला? येशूने कोणाच्या पापामुळे वधस्तंभ स्वीकारला? कोणाच्या पापामुळं त्याला फटके मारणार? कोणाच्या पापामुळं त्याच्या कुशीमध्ये भाला खुपसला गेला? कुणाच्या पापामुळं त्याच्या हातामध्ये खेळ ठोकले गेले, त्याच्या पायामध्ये खेळ ठोकले गेले, त्याच्या डोक्यामध्ये काट्याचा मुकुट जो आहे तो टाकण्यात आला? कुणाच्या पापामुळं त्याला जे आहे ते त्याच्या अंगावरचे कपडे काढून घेण्यात आले, त्याची पाठ जी आहे ती सोलण्यात आली? कुणाच्या पापामुळं? आपल्या पापामुळं. आपण त्याला खिळलेलं आहे वधस्तंभावर. लक्ष द्या, प्रभू म्हणतो, यांना क्षमा कर पिता, यांनी मला दुखवलेलं आहे. हो, पण यांनी मला दुखवलं असून पण माझ्या हृदयामध्ये यांच्याबद्दल, यांच्या प्रती क्षमा आहे, द्वेष नाहीये. मी यांचा द्वेष नाही करू शकत. मी यांचा द्वेष नाही करू शकत. येशू हे एक उत्तम एक्झाम्पल आहे फॉलो करण्यासाठी. लक्ष द्या, क्षमा करणं गरजेचं आहे. दुखवलं असेल तुम्हाला, तुमच्याबद्दल एखादा व्यक्ती वाईट वागला असेल, तुमचं वाईट केलं असेल आणि त्यामुळे तुमच्या मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल द्वेष असेल, मग तुम्हाला सांगतो प्रामाणिकपणे, देवाच्या सेवक या नात्याने, या संध्याकाळच्या वेळेला मला तुम्हाला हे शिकवायचं, तो जो द्वेष तुम्ही धरून ठेवलेला आहे आतापर्यंत, त्यामुळं तुमचं जीवन जर अतिशय बिकट झालं असेल, ज्या पण वेळेला त्या व्यक्ती तुमच्या समोर येतो, तुम्हाला वाईट वाटत असेल, लक्ष द्या, क्षमा करा त्या व्यक्तीला. त्या व्यक्तीला क्षमा करा. वचन ते सांगत आहे की तुम्ही एकमेकांवरती प्रीती करा, एकमेकांवरती प्रेम करा, एकमेकांना क्षमा करा. म्हणजे तुमच्यामध्ये द्वेष राहणार नाही, द्वेष तुमच्या जीवनाचा ताबा घेणार नाही, द्वेष तुमच्या जीवनावरती कुठल्याही प्रकारचं आक्रमण करणार नाही, शरीरावर नाही, तुमच्या मनावर नाही, तुमच्या आत्म्यावर पण नाही. क्षमा करा आजच्या रात्रीच्या वेळेला. वचन पुढे सांगत आहे, 5वा जो मुद्दा आहे, स्वार्थ आणि लोभ. स्वार्थ आणि लोभ जे आहे, त्यामुळे पण आपण काय करत असतो? इतरांचा द्वेष करत असतो. आपला स्वार्थ असतो एखाद्या गोष्टीला घेऊन, किंवा एखाद्या गोष्टीला घेऊन आपल्या मनामध्ये लोभ आहे. बघा, ज्या वेळेला आपण वचन वाचतो ना, वचन स्पष्टपणे सांगतं की स्वार्थी वृत्तीमुळे इतरांवर अन्याय केला जातो. स्वार्थी वृत्तीमुळं इतरांवर अन्याय केला जातो आणि ज्यामुळे द्वेष निर्माण होतो. लक्ष द्या, जर अशा प्रकारे द्वेष आपल्या जीवनामध्ये जर असेल, तर आपल्याला हा जो द्वेष आहे ना, हा काढून टाकणं गरजेचं आहे. अनेक वेळा लोकांच्या जीवनामध्ये द्वेष हा स्वार्थ आणि लोभामुळे जे आहे ना, तो असलेलं पाहायला भेटतो आपल्याला अनेक वेळा लोकांच्या जीवनात. आणि ह्या ठिकाणी 1 शमूएल 18 अध्याय आणि 8 आणि 9 वचन आपण वाचू ना, तर त्या ठिकाणी शाऊल राजाच्या मनामध्ये दाविदाप्रती द्वेष होता. शाऊल राजाच्या मनामध्ये दाविदाप्रती स्वार्थ होता. म्हणजे शाऊल राजाच्या मनामध्ये त्याचा स्वतःचा स्वार्थ होता, त्याचा स्वतःचा लोभ होता, आणि म्हणून त्याने दाविदाप्रती आपल्या मनामध्ये द्वेष बाळगला. कधी कधी आपण देखील असंच करतो.
आपल्या स्वतःच्या स्वार्थाकरता, आपल्या स्वतःच्या लोभाकरता आपण इतर व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये द्वेष बाळगत असतो. आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी, आपल्या स्वतःच्या लोभासाठी आपण इतर व्यक्तीबद्दल काय करतो, आपल्या मनामध्ये द्वेष जो आहे तो बाळगत असतो. येशूने कधी असं केलं? येशूने स्वतःचा स्वार्थ बघितला नाही. येशूने स्वतःचा जो लोभ आहे तो पण येशूने बघितला नाही. तुम्ही बघा, वचन स्पष्टपणे सांगतं की 3 दिवसांपासून खूप मोठा लोक समुदाय हा येशूच्या माग त्याचं वचन ऐकण्यासाठी जे आहे ना ते चालत होता. आणि आता त्यांना निरोप द्यायचा होता. त्यावेळेला येशू त्यांना म्हणाला, कदाचित यांना जर असंच बिना खाऊ पिऊ घातल्याचं जर पाठवली ना तर हे रस्त्याने कासावीस होतील. त्यांना काहीतरी खाण्यासाठी दिलं पाहिजे. आणि येशूने शिष्यांना विचारलं की तुमच्याकडे काही आहे का त्यांना खायला देण्यासाठी? म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचंय, हे शिकवायचंय की आपण आपल्या स्वतःचा स्वार्थ किंवा आपण आपल्या स्वतःचा लोभ हा कधीही कोणत्याही गोष्टींमध्ये मुळीच बघायला नको आहे. जर आपण आपल्या स्वतःचा स्वार्थ बघत असू, आपण आपल्या स्वतःचा लोभ बघत असू, तर आपल्या मनामध्ये इतर व्यक्तींप्रती नेहमी द्वेष जो आहे तो असल्याशिवाय, राहिल्याशिवाय तो राहणार नाही. पुढचा जो मुद्दा आहे 6वा मुद्दा, अपमानाचा भाव. त्यामुळे आपल्या मनामध्ये जे आहे ना द्वेष असतो. फक्त रेफरन्स लिहून घ्या. हे रेफरन्स तुम्हाला सांगितले जातील, त्यावरती ते तुम्ही पवित्र शास्त्रामध्ये ते वाचा, त्यावरती अभ्यास करा. उत्पत्तीचे पुस्तक 27वा अध्याय आणि 41 जे वचन आहे त्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की एसावाने याकोबाचा द्वेष केला, कारण त्याने त्याने जे आहे पहिला जो आहे तो अधिकार काय केला, त्याने तो घेतलेला होता. लक्षात, एसावाने काय केलेलं आहे, याकोबाचा द्वेष केलेला आहे. का द्वेष केला? कारण त्याने जो अधिकार आहे, पहिल्या वालाचा जो अधिकार आहे तो त्याने काय केला होता, मिळवलं होतं. लक्ष द्या. आणि आपण पाहतो जर कोणी आपल्याला नाकारलं किंवा अपमानित केलं तर आपल्या मनामध्ये काय होतं, त्या व्यक्तीप्रती द्वेष येतो. त्या व्यक्तीप्रती आपल्या मनामध्ये जे आहे ते द्वेषाची भावना जी आहे ती आपल्या मनामध्ये जे आहे ना ते मूळ पकडत असते. आणि म्हणून लक्ष द्या, आपल्याला सर्वच लोक स्वीकारतील किंवा सर्वच लोक आपल्याला मान सन्मान देतील अशा प्रकारच्या गैरसमजामध्ये आपण मुळीच राहू. कधी कधी आपल्याला अपमानाचा पण भाव आपल्याला जे आहे त्याचा पण सामना करावा लागेल. तर त्यावेळेला आपल्या मनामध्ये कधीही द्वेष येता कामा नये, हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर 7वा जो मुद्दा आहे तो आहे दुष्ट प्रवृत्ती आणि पापी स्वभाव. आपली जी प्रवृत्ती आहे ती दुष्ट असते आणि आपला जो स्वभाव आहे तो पापी असतो. म्हणून आपल्या मनामध्ये द्वेष आपण बाळगत असतो. माणसाच्या अंतःकरणातील पापी स्वभावामुळे द्वेष निर्माण होतो. माणसाच्या अंतःकरणातील पापी स्वभावामुळे द्वेष निर्माण होतो. मार्क वर्तमान 7वा अध्याय 21 आणि 22 वचन ज्यावेळेस आपण वाचतो त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, माणसाच्या अंतःकरणातून दुष्ट विचार बाहेर येतात, खोटेपणा बाहेर येतो आणि द्वेष उत्पन्न होतो. आणि म्हणून पापी स्वभावामुळे, दुष्ट प्रवृत्तीमुळं आपल्या जीवनामध्ये आज आपण काय पाहत आहोत, द्वेष पाहत आहोत. आणि ही सर्व मूळ कारण आहे आणि ह्या सर्व मूळ कारणांना घेऊनच आपल्या मनामध्ये द्वेष येत असतो. आणि लक्ष द्या, आपण ह्या द्वेषावरती विजय मिळवणं गरजेचं आहे. आणि ह्या द्वेषावरती विजय मिळवण्यासाठी आपण उद्या संध्याकाळी 5 मुद्दे जे आहे आपण उद्या संध्याकाळी ते पाहणार आहोत. देव या वचनाद्वारे सर्वांना आशीर्वाद देऊ. सर्वांना प्रेज लॉर्ड. यावेळेला आपण आपले डोळे बंद